चला तर मस्त सुरू करूया। एक छान टेस्टी भाजी सर्वच बनवतात, पण ही माझ्या पद्धतीने एक वेळा बनवून बघाल। त्याच्यासाठी कांदा, एक टोमॅटो, 4 ते 5 लसणाच्या कळ्या, तसंच 4 हिरव्या मिरच्या, तिखट, कोथिंबीर थोडंसं कापून घेतला, सगळं कापून घेतलं। आता हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या 4 आणि लसूण जे सोलून बघा पेस्ट तयार आहे। आता मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं, मोठ्या चमच्याने टाकले आहे। तसंच आता मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे वापरते आहे। आता याला पहिले तर तुम्ही म्हणाल की तोंडल्याची भाजी कॉमनच असते, नाही ही भाजी तुम्हाला खरंच आवडेल, इतकी छान आहे करण्याचा जो मसाला मी तयार केला, म्हणूनच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल। बघा आता ही पेस्ट टाकली, त्याला होऊ देते आणि सगळ्यांनाच असं छान मस्त टेस्टी भाज्या तर सर्वांनाच आवडते। आणि मेन म्हणजे याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही, नुसती वाफेवर झालेली आहे, त्याच्यामुळे ही बाहेर ठेवली तरी खराब होणार नाही। आता कांद्यात नंतर टाकला, पहिले आलं लसणाची पेस्ट टाकली, कांदा कट करून ठेवलेला बघा। आता त्याला होऊ देते थोडा वेळ। टोमॅटो टाकते, 1 टोमॅटो 1 कांदा वापरलेला 250 ग्रॅम तोंडल्यांसाठी। तर बघा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकले, याला अरत परत करून छान मस्त थोडा वेळ वाफेवर होऊ देते, बरोबर। आता याच्यानंतर मला झाकण ठेवायचं आहे, 2 मिनटं होऊ द्यायचं आहे वाफेवर, जास्त वेळ जळू नाही द्यायचं आहे कांद्याला। आता बघा झालं आहे। आता याच्यामध्ये तोंडली टाकते, तोंडली मी उभी कापली आहे, तुम्ही कशा पण साईजमध्ये कापू शकता। 250 ग्रॅम तोंडली आहे हे सांगितल्याप्रमाणे। आता बघा ही 4 डिश भाजी तयार होऊन जाते। एवढं सगळं मटेरियल टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, तसंच तिखट असल्यामुळे 1 चमचाच तिखट वापरले आहे। 4 मिरच्यांची पेस्ट आहे याच्यामध्ये, तर चव छानच होणार आहे। मीठ चवीनुसार। आता याला सगळं परतून परतून घेते, छान मिक्स करून घेते। हे मिक्स झालं की पुन्हा याच्यावर मी वाफ यायसाठी झाकण झाकून ठेवते, ते फक्त 5 ते 6 मिनटं। तुम्हाला वाटेल की तोंडल्याची भाजी बिना पाण्याची झटपट होते की नाही, होते। बघा आता छान अर्धवट शिजायला आली आहे। टोटल याला 7 ते 8 मिनटंच लागतात 250 ग्रॅमला। तर बघा आता मी मसाला करायसाठी धणे घेतलेले आहे 25 ग्रॅम, शेंगदाणे घेतले आहे 50 ग्रॅम, तसंच मी जिरे घेतले आहे 25 ग्रॅम, 2 वाळलेल्या लाल मिरच्या। बघा आता ही भाजी शिजूनच आली आहे जवळजवळ, म्हणजे पूर्णपणे शिजली आहे। याच्यात फक्त आता मसाला करून टाकायची वेळ आली आहे। बघा आता मी याच्यामध्ये जे घेतलेले आहे शेकलेले शेंगदाणे, तसेच तीळ घेतले आहे, तीळ 25 ग्रॅमच आहे, म्हणजे 2 चमचे छोट्या चमच्यानी। आता याला वाफेवर थोडं पाणी ठेवून याला वाफेवर होऊ देते, तोपर्यंत मिक्सरमधनं मसाला काढला। बघा हे सगळं घेतलं होतं, त्याचा मसाला तयार केला। आता बघा वाफेवर झालं 2 ते 3 मिनटं, तर भाजी तयार झालेली आहे अगदी पूर्णपणे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे जो मसाला तयार केलेला आहे, मी तुम्हाला पावडर दाखवली तोच टाकायचा आहे। आणि धणे मी 25 ग्रॅम घेतले होते, तर धणे अख्खे वापरले, त्याला थोडे बारीक होईपर्यंत होऊ द्यायचे। फक्त शेंगदाणे शेकलेले आहे याच्यामध्ये, दुसरं काही शेकलेलं नाही। तीळसुद्धा साधे, कारण याला 2 मिनटं आणखी होऊ द्यायचं आहे। भन्नाट टेस्ट आहे त्याची भाजीची, पोळीसोबत म्हणा भाकरीसोबत म्हणा, खरंच छान लागते। मेन म्हणजे बिघडत नाही ही भाजी, हे महत्त्वाचं आहे। इतकी छान, आणि खूप सगळं तेल पण नाही वापरलेलं आहे। याला पुन्हा 1 मिनटं वाफेवर होऊ देते। बघा तयारच झालेली आहे, रेडी झालेली आहे अगदी। पण त्याच्यात थोडंसं हा मसाला टाकला आहे, त्याला तेल सुटेल, म्हणून मी 1 मिनटं झाकण ठेवून पुन्हा होऊ देते। आता झाली तयार आहे भाजी। बघा मस्त तोंडल्याची रसरशीत भाजी, म्हणजे सुकी आहे पण रसरशीत आहे। तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी